संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा। नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण। पुढची तारीख 26 मार्च। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशीच संतोष देशमुखांनी सांगितलं होतं। पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा। विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांनी भीती व्यक्त केली। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंची मागणी। तर पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक। अटकपूर्व जामिनासाठीचा अर्जही मागे। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप। 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा। 2100 रुपये कधी देणार याचं उत्तर देण्यास टाळाटाळ। संतप्त विरोधकांचा सभात्याग।